बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहाव. सद्गुरुनाथ महाराज. एक प्रश्न आलाय, म्हणजे कालपासून आपण जे चिंतन करतो आहोत त्याच संदर्भात आहे. अशुद्ध जाणीव म्हणजे काय आणि त्याचं स्पष्टीकरण पुन्हा त्यांना हवं आहे. इथे प्रथम लक्षात घ्यायचं, जाणीव म्हणजे काय आधी कळलं पाहिजे, मग अशुद्ध आणि शुद्धच्या नंतरच्या गोष्टी आहेत. जसं याने विचारलं, जाणीव म्हणजे काय, मी आहे हे जाणतं ती जाणीव. म्हणजे सगळ्यात पहिलं उत्तर आपल्याला अनुभवातून लक्षात घेतलं. आता अनुभव म्हटलं ना, की मी पाहतो, मी बोलतो, मी ऐकतो, मी जातो, जीवनभर चाललंय ना आपलं प्रत्येकाचं. जेव्हापासून आपल्याला कळायला लागल्यापासून आपला हा मी चालू झाला, पण मी म्हणून कळत नव्हता त्याच्या अगोदर पण जाणीवेचं कार्य चालू होतं. म्हणजे भूक लागली ते कळत होतं, लहान बाळ असतं तर भूक लागतं रडतं, काही दुखलं तर रडतं, का मोठा आवाज आला तर घाबरतं. आणखीन जरा ओळखायला लागला की आईला ओळखायला लागतं, ते माझी आई माझी आई, तिथं माझं सुरू होतं. म्हणजे ही जी जाणीव आहे, हा जाणीवेचा जसा प्रवास सुरू होतो, तर ही जाणीव आहे हे कळलं. म्हणजे आपण म्हणून जे आपल्याला आता पुन्हा पुन्हा तेच लक्षात ठेवायचं, हे आपण म्हणून जेव्हा आपल्या स्वतःकडे पाहतो तर आपण म्हणजे जाणीव आहोत, हे त्याचं उत्तर आहे. जाणीव म्हणजे जिथे मी म्हणतो की आपण म्हणतो की मला हवं म्हणतो की मला नको म्हणतो, मला भूक लागली की मला आनंद आहे की मला सुख आहे की दुःख आहे, हे सतत सगळं कुठे आहे, जाणीवेमध्ये. मग सगळ्या भावना, सगळे विचार, सगळं चिंतन, सगळं जर बघितलं तर ही जाणीव जी आहे त्या जाणीवेच्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे देहाचा तिथे काही संबंध येत नाही. तसं बघायला गेलं देहाचा संबंध एवढाच की ही नेणीव स्वरूप असलेली जाणीव त्या मेंदूच्या द्वारे जाणीवपूर्वक जाणायला लागते. मेंदू अशी रचना आहे की त्यातून ही नेणीव स्वरूप जे होणारं तिच्याकडनं जे होतं ते जाणीवपूर्वक आपल्याला विचार म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं हा जो प्रकार आहे तो शरीर आहे तोपर्यंत आहे. की शरीराचं कार्य चाललं, की मेंदूचं कार्य चाललं, तर म्हणजे समजा एखाद्याच्या मेंदूला शॉक लागला की त्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला तर जाणीव कार्य करू शकत नाही. म्हणजे तिथे शॉक लागला, कोमामध्ये गेला, बेशुद्ध झाला, काय असतं, शरीराचं कार्य थांबलं, जाणीव आहे, जाणीवेला काही झालेलं नाही आहे, पण यंत्र चुकलं. म्हणजे कॉम्प्युटरचं चुकलं काय तर मग कॉम्प्युटर वेगळे वेगळे उत्तरं द्यायला लागतो ना. तसं ह्या मेंदू म्हणजे एक सुपर कॉम्प्युटर म्हणतात तो तसा आहे तो, की त्याच्यामधून ती जाणीव सगळं काही जाणते आणि मुळात ती नेणीव स्वरूप आहे. ती जाणीवपूर्वक जाणू शकत नाही स्वतःच, हे सगळं नेणीवपूर्वक कार्य आहे तिचं. पण शरीराची धारणा केल्यावर तिला जाणीवपूर्वक जाणायला लागलं आणि तिथे मग प्रश्न आला, मी कोण आहे. लक्षात आलं. मग तो प्रश्न मी कोण आहे म्हणजे अगोदर मी कोण आहे सांगितलं, तू अमुक आहेस, तुझं नाव हे आहे, तू यांचा मुलगा आहेस, यांची मुलगी आहेस, ते वाढत 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 ती ओळख पुढे जाते. म्हणजे आपण सगळे तसे आहोत. आपल्याला आपण जाणीव हे विसरलो, फक्त मी असा आहे, मी तसा आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, इथे अडकलेलो आहेत ना. आता जाणीवेकडे हे जे संस्कारातून भावना निर्माण झाले, भाव निर्माण झाले आहेत, त्या जाणीवेला आपण अशुद्ध जाणीव म्हटलं. म्हणजे आज प्रत्येक जण स्वतःला देह मी म्हणतो. म्हणजे आपली प्रत्येक जणाची ओळख प्रथम कोणती दिली प्रत्येकाला, की आपण देह आहे आणि देह म्हणजे मी. आता देह आहे मी म्हटल्यामुळे तिथे भीती निर्माण झाली, कारण देहाची काळजी घेण्यासाठी भीती प्रेरणा आहे, काळजी घेते. ते लहान मूल घाबरतं, भीतीचं हे आहे. पण ती भीती कशाला, शरीराची काळजी घ्यायला. जाणीवेच्या ठिकाणी ती शरीराची काळजी घेण्यासाठी प्रेरणा आली. पण ती भीती नकारात्मक काढली की माणूस घाबरट झाला,
सगळ्याच गोष्टी का मृत्यूची भीती, म्हातारपणाची भीती, आजाराची भीती, सगळ्या भीती यायला लागल्या. म्हणजे चिंता म्हणजे काय, भीतीचंच दुसरं रूप. उद्या माझं कसं होईल, चिंता आली ना. पण ही माझं उद्या कसं होईल म्हणजे नेमका त्या जाणीवेला मी देह आहे हा भाव आहे म्हणून उद्या कसं होईल म्हणते. म्हणजे विचार करा कसा आहे जाणीव म्हणजे आपण जे आपल्या स्वतःकडे सगळी विचार करण्याची आपली जी पद्धत आहे ती पद्धत पहिली समजून घ्या. काय होते की मी अमुक आहे म्हणजे नावाने मी ओळखतो, पण नाव म्हणजे मी नाही हे नंतर कळतं. पण त्याच नावाला कोणी नाव ठेवलं तर राग येतो. राग येतो म्हणजे हे नाव म्हणजेच मी, हे पक्का आहे आपल्याकडे. कोणी काय बोललं नाव म्हणजे मी नाही तर मला कशाला राग यायला पाहिजे, बोले ना कोण काय बोलायचं ते. समजलं मी काय म्हणतो. म्हणजे ज्या आपल्याकडे आता आज ज्या भावना आहेत त्या देहाच्या अपेक्षेत जीवन जगण्याची जी पद्धत आहे. म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, हे सगळं मागणं बघा कोणाच्या अपेक्षेत आहे, देहाच्या अपेक्षेत, जाणीवेच्या अपेक्षेत नाही आहे. म्हणून देहाच्या अपेक्षेत ही जाणीव सतत प्रवृत्त होते. प्रवृत्ती आणि निवृत्ती हा जो शब्द आपण वापरतो ना, तर देहाच्या अपेक्षेत सगळं काही हवं ही आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती म्हणजे ह्याला प्रवृत्ती म्हटली. प्रवृत्त होतं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. पण आता बरेच लोक पैसा भरपूर पाहिजे म्हटलं की पैसा भरपूर वाटेल असा मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथे ही जी आसक्ती जेव्हा माणसाकडे वाढते ते ती जाणीवेतलाच आसक्ती निर्माण का होते, कारण ती मी देह हे समजते म्हणून. ती जर तिला स्पष्ट कळलं की आपण जाणीव आहोत, देहातून कार्यरत, म्हणजे हे आपलं सत्य अस्तित्व आपल्याला सतत अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी मेडिटेशनची गरज नाही आहे खरं सांगायचं तर. डोळे बंद करून ते अनुभवण्यासाठीच करतो आपण. पण विचाराच्या लेवलला जर आपण विचार केला की हे डोळ्यातून कोण पाहतं, मी पाहतो म्हणजे कोण पाहतं, तर ती जाणीव मी म्हणते. हे स्पष्ट लक्षात आलं पाहिजे. देह मी नाही आहे. म्हणजे देहाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन इतका वेगळेपणाने पाहता आलं पाहिजे की जाणीव मी आहे. हे जाणीव मी म्हटलं ना की सगळे विकार बाजूला होतात, आणि देह मी म्हटलं की सगळे विकार येऊन चिकटतात. हे दोन गोष्टी तिथे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला अजून जाणीव आहोत की नाही आहोत हे जर जोपर्यंत कळत नाही ना, तो म्हणा देह मी हा भावातून, म्हणून त्याला अशुद्ध जाणीव म्हटले. स्वतःची आपली खरी ओळख कळत नाही म्हणून ती अशुद्ध. ज्या जाणीवेला कळलं मी जाणीव आहे एवढं कळलं तरी तिच्याकडे तिच्या शुद्धता आली पहिली. लक्षात घ्या, शुद्धता. शुद्धता म्हणजे काय, ती देहभावातून ती आसक्त नाही होणार कुठे, किंवा देहभावातून ती दुरासक्त नाही होणार. म्हणून मध्य मार्ग म्हणतो तो, हाही मध्य मार्ग. जाणीवच आहेस आणि जाणीवेच्या अपेक्षेत तुला ते सगळं पाहता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, जाणीव जेव्हा देहभावात येते तर ती कल्पनेतून सगळं जीवन जगायला लागते. सर्वात मोठी गोष्ट आपल्याकडे होते की आपण ती कल्पना करतो. सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. सगळी नाती गोती ही शरीराच्या अपेक्षेत आपण शरीर आहोत ह्या कल्पनेवर आधारित असल्यामुळे सगळी नाती गोती ही कल्पना आहे. मग सोनी आईला आई म्हणते ही तिची कल्पना आहे, आता स्पष्ट सांगतं. पण तू जाणीव आहेस, ती पण जाणीव आहे. ती दोन्ही एकाच स्वरूपाचे आहेत. ती आई कुठे तू आई मुलगी कुठे, पण देहाच्या अपेक्षेत तू आई आणि मुलगी आहेस. म्हणजे स्पष्ट समजायचं असेल तर कसं समजणार देहातून. मग आता इथे दोन गोष्टी आल्या, म्हणून आपण परत नेमकं प्रॅक्टिकल मध्य कसं जाणायचं ते लक्षात घ्यायचं आहे. मग आता आई म्हणायचं नाही की मग ते आईने तुला मुलगी म्हणायचा असा प्रश्न पडणार ना. तसा प्रश्न नाही. आता तिथे लक्षात, आई ही जाणीव आहे आणि मी पण जाणीव आहे, पण देहाचं कर्तव्य आलं. देह आहे म्हणून देह धर्म सांभाळला पाहिजे म्हणतो तो इथे आला. आता गाडीमध्ये बसतो तर गाडीचा धर्म आहे आपल्याला सांभाळला पाहिजे का, तिला पेट्रोल काय सीएनजी काय असेल त्यात भरलं तर ती चालणार ना. तिला नाही भरलं की तिची काळजी नाही घेतली, वाटेल तशी चालली, कुठे पण ठोकली आणि तशी चालत बसला तर ती किती दिवस चालणार. म्हणजे तो कर्तव्य धर्म काय, ज्याला गाडी तो गाडीची काळजी घेतो, सर्व्हिसिंग करणार, हे करणार, सगळं करतो, त्याची गाडी बरोबर चालते. तसं देहाच्या अपेक्षेत सुद्धा आपल्याला जीवन जगावं लागतं. व्यवहार मग सगळं मगाशी म्हणतात ना, हे सगळं देहाच्या अपेक्षेत करावंच लागणार. त्याच्यापासून लांब पळायचं नाही.
त्याच्यात लांब पडा तर हिमालयात जाऊन बसा. कळलं? म्हणजे देहाच्या अपेक्षेत नाती आली, पण त्या नातीचा मोठा बागुलबुवा नाही तयार करायचा. कर्तव्य आहे, आई म्हणून आईचं कर्तव्य आहे, मुलगी म्हणून मुलीचं कर्तव्य आहे. म्हणजे दोघे एकमेकांना सुख देण्यापुरती कर्तव्य, भांडण्यासाठी कर्तव्य नाही. तू माझ्यासाठी काय केलंस ग असं मुलगी कधी कधी विचारत, आई आता ही नाही विचारत. म्हणजे साध्या साध्या गोष्टीवर बघा, लहान मुलं बिलग रागवतात, चिडतात, तर त्यांचं असतं, त्यांना अधिकार मागतात. म्हणजे इथे जो मुलगी म्हणून भाव आला किंवा आई म्हणून भाव, दोघी आपला अधिकार जास्त व्यक्त करण्याचा प्रयत्न, कर्तव्य नाही, अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात, तिथे चुकतं. कळलं? म्हणजे इथे आता पहिलंच स्वच्छ कळलं की जाणीव आहे, तूही जाणीव आहे, तर इथे निरपेक्षता आली. तो आई म्हणून तिने सन्मान तिचा केलाच पाहिजे, हा देहाच्या अपेक्षेत. म्हणजे म्हणून 3 गोष्टी आपल्याला लक्षात आहेत. देह पण सत्य, मग कशी मी सांगितलं, जाणीव आहे तेही सत, आणि अनंत स्वरूप आहे तेही सत. की ही जी शरीर सत्य आहे, पण ते किती दिवसासाठी आहे? 100 वर्षासाठी म्हणा, जरा जास्तीत जास्त आपण म्हणायला काय हरकत, कशाला कमी म्हणायचं. की 100 वर्षासाठी आहे, पण जीवन कसं आहे? अनंत वर्ष आहे. हा छोटासा पॅच आहे मधला जीवनाचा. 100 वर्ष, कोणी 60 वर्ष, कोणी 30 वर्ष आहे ना प्रत्येकाचा. तो प्रत्येकाचा एक छोटासा पॅच होतो. जाणीवपूर्वक जाणण्यासाठी हा नेहमीने केलेली ही सोय आहे. कळलं? आणि त्यामुळे आपलं जे जवळचं जग आपण नेहमी म्हणतो, हे जग बघताना प्रत्येकाने जाणीव ह्या भावातूनच पाहायला लागलो ना, तर आसक्ती आणि दुरासक्ती बाजूला होतात. म्हणजे अपेक्षा आग्रह राहत नाही, पण प्रेमाने अधिक चांगलं कर्तव्य धर्म आपल्याला पाळता येतो. म्हणजे तिथे आई म्हणून प्रेम करायला काही हरकत नाही, आणि आईने मुलगी म्हणून प्रेम करायला काही हरकत नाही, पण तिथे परत निरपेक्षता असली पाहिजे, किंवा तिथे कसली आसक्ती येता कामा नये. ही आसक्ती येते की दुरासक्ती येते, तिथे आपलं सगळं गणित चुकतं. म्हणजे जाणीव म्हटल्यानंतर ह्या परिवर्तन काय काय व्हायला पाहिजे ते परत लक्षात आलं पाहिजे. नुसतं मी जाणीव म्हटलं आणि परत देवभावातून जीवन जगतोय, काही उपयोग होणार नाही. म्हणून इथे सतत देहभाव बाजूला गेलाच पाहिजे, जाणीव आहे हे कळलंच पाहिजे, आणि मग देहातूनही जाणीव कार्य करते. म्हणून देहाच्या अपेक्षेत आपण किती मर्यादेत वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणजे आपण जे सत म्हणतो आहे, ती जाणीव पण सत आहे आणि अनंत स्वरूप पण सत आहे. 2 गोष्टी सत्य आहे, आणि बाकी त्या सगळ्या गोष्टी त्या सत्य म्हणजे अनुभवाला येतं. आई म्हणून अनुभवाला ते सत्य आहे, पण काही काळासाठी आहे, परमनंट नाही. गेल्या जन्म हिची आई कोण होती तिला माहिती आहे का? ही तिची आई असेल गेल्या जन्म, काय माहिती. समजलं? म्हणजे हे काही सांगू शकत नाही, पण ते कोण विचार, ते सत्य आता उरलेलं नाही. आता सत्य काय? ती आई आणि ही मुलगी आहे. पण ही आई मुलगी म्हटली तरी तिथे ती जाणीवेच्या अपेक्षेत पुन्हा वागता आलं. म्हणजे काय आईने असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. जर तिचा आग्रह असेल तर तू जाणीव, ती जाणीव, कसले आग्रह धरतेस? शरीराच्या अपेक्षेत तिने कर्तव्य करते, तू कर्तव्य झालं, पण नाही जमलं तरी त्याचा राग नको, काही नको. लक्षात आलं मी काय म्हणतो? पण आपलं देहभावातून, आपला ह्या प्रत्येक गोष्टी नात्यातून, हे त्याने असंच केलं पाहिजे, हिने असंच केलं पाहिजे, तू बहीण आहेस म्हणजे तू मुलगी आहेस म्हणून तू असंच कर, हा आग्रह तयार होतो. म्हणजे ती आसक्ती तयार होते. नात्यामध्ये आग्रह असतो बघा तुम्ही, प्रत्येक भाऊ असो, बहीण असो, पती पत्नी असो, तो आग्रह असतो, तो असाच वागला पाहिजेच. हा आग्रह जो असतो म्हणजे ती आसक्ती असते, आणि त्या आसक्तीतून दुःख निर्माण होतं, विकार निर्माण होतात. कळलं? म्हणजे आपण जाणणारं तत्व आहोत हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. म्हणजे हे अंतिम सत्य जीवनाचं. म्हणजे देहभावातून वागायची तुला काही गरज नाही आहे. तू सत्य काय तुझं जीवनाचं, की तू जाणीव आहेस, आणि ह्या जाणीवेने आनंद कसा चाकायचा हे जाणीवेला कळलं पाहिजे. स्वतंत्र कसं राहता आलं पाहिजे. तिथे परावलंबत्व नको. प्रत्येकाने आपापली जी जगण्याची जी पद्धत आहे ती आपल्यामुळे इतरांना आनंदच मिळाला पाहिजे अशी असली पाहिजे. आपल्याला दुसऱ्यांकडनं आनंद घ्यायला पाहिजे अशी असता कामा नये. आग्रह हा दुसऱ्याने आपल्याला आनंद द्यावा हा असतो, दुसऱ्याने माझी काळजी घ्यावी, दुसऱ्याने माझं हे करावं हा आग्रह असतो. नात्यामध्ये हे आग्रह खूप असतात आपले. पण जेव्हा जर जी 2 नात्यातून जी व्यक्ती जर राहतात, दोघांना आपण जाणीव म्हटलं की दोघं अत्यंत प्रेमाने एकमेकाशी वागतील,
आणि कसलाही तिचा आग्रह राहणार नाही. लक्षात घ्या, आग्रह हा नात्यात येतो आणि नात्यातून आग्रहातून विकार निर्माण, राग येतो, द्वेष येतो, मत्सर, असं होतं बऱ्याच वेळेला आपल्या. आपण भांडणतंडे कुठे करतो? बाहेर जगात कुठे भांडायला जातच नाही. आपसातच आपले सगळ्या भरपूर गोष्टी असतात ना, आणि ती नात्यातून तयार होतात. कारण तो आपण देह आहोत हा दृढ भाव असतो आणि त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. लक्षात आलं? अशुद्ध म्हणजे काय? ते ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना कळलं बरोबर. अशुद्ध म्हणजे काय आहे की आपल्याकडे आसक्ती आहे, आग्रह आहे आणि त्याच्यातून आपण जाणतोय, पण जाणतोय ते आपण जाणी आहोत हे विसरतोय आणि देह आपण आहोत याच्यातून जीवन जगतोय. समजा जन्मताच एखाद्या मराठी आईचा मुलगा गुजराती फॅमिलीमध्ये वाढला तर त्याच्यावर काय संस्कार होणार? तो गुजरातीत बोलणार, गुजरातीत त्याची आई म्हणतो, जिने सांभाळ त्याला आई म्हणणार सगळं, कारण त्याला माहितीच नाही आपली आई मराठी आहे कुठे होती काय नव्हती. आता काही वर्ष मोठा झाल्यानंतर त्याला कळलं की हा तो आईचा मुलगाच नाही, तर त्याला शॉक बसतो बराच वेळा. हे असं कसं होईल? कारण त्याने केलेली कल्पना ती आई आहे. मग त्याला वाटतं मग माझ्या आईचा शोध घ्यायला जातो, कुठे आहे माझी आई, दाखवा मला. कारण ती आई पण कल्पनाच आहे. जाणीवेच्या भाषेत ती पण आई नाही, ही पण आई नाही, दोघी आपण एक आता ह्यात आणखीन पुढे जर विचार केला, ही सगळी नाती म्हणजे आपलं प्रारब्धातून आपण एकमेकाला सुख किंवा दुःख द्यायला एकत्र आलेलो असतो. काही लोक दुःख द्यायला एकत्र येतात. कळलं मी काय म्हणतो? त्रास देतात ना काही नात्यात, काही लोक इतके त्रास देतात की आपण अरे काय झालं, ते आपलं अशुभ प्रारब्ध असतं. लक्षात घ्या, त्या व्यक्तीला दोष नाही देत आपण आपल्या कर्माला चुकलं हे लक्षात घेतलं तर त्या व्यक्तीला कोणाला दोष देता येत नाही आपल्याला. म्हणून जाणीव म्हणून ह्या जाणीव जे कार्य केलेलं आहे त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. म्हणून जाणीव कळलं का प्रत्येकाला, मी जाणत आहे की मी जिवंत आहे, की मी झोपतो, मी उठतो, मला भूक लागली, हे सगळं कोणाला कळतं? जाणीवला कळतं. पण ते करताना मी करतो म्हणा, मी जाणीव आहे ती समजत नाही, मी देह म्हणते आणि देहाच्या अपेक्षा ती देहापुरतीच आपल्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. की देहाच्या पूर्ती करताना कसं होतं की आपण समजा एखाद्या छोट्याशा खोलीत राहिलो आणि ते छोटंसं खोली म्हणजे जग आहे असं जर एखादं धरून ठेवलं तो खोलीच्या बाहेरच येऊ शकत नाही. आपल्या रूम होतं, आम्ही माझ्या घरापुरती बस झालं, मला जायचंच नाही. मग अशा व्यक्तीला काय होतं, बाहेरच्या लोकांशी संबंध तुटतो. जरी नातेवाईक असतील कोणी असतील सगळ्यांना भेटून जे सोशल एक लाईफ असतं की सगळ्यांना भेटावं ह्या अंगाने ते तुटतं आणि त्यामुळे ती एकटे पण तिला जाणवायला लागतं. कारण ह्या जाणीवेला ती सर्व जाणीवेशी संबंध आहे, कोणाशी संबंध नाही असं नाही की एकमेकाशी तो संबंध आपला असतो प्रत्येकाचा. जवळ आल्यामुळे कळतं की आपला संबंध आहे, नाहीतर आपला संबंध हे कळत पण नसतं. आणि ज्यावेळेला आपण एकटेपणाने हा प्रयत्न करतो त्यावेळेला मग एकटेपण जाणवायला लागतं, मग त्याच्या मनावर वाईट परिणाम होतो, मग त्याला भीती वाटते. कारण तो देहभाव तिथे असतोच, देहभावातून भीती येते, देहभावातून मग एकटेपणाची जाणीव होते, मग मनात पोकळी निर्माण होते, मग मन निराश होतं, असंही होतं. म्हणून आपल्याला सर्वांशी संबंधित राहायचं आहे. परत लक्षात ठेवा, जाणीव आहेत पण ह्या जाणीवेचा स्वभाव काय? सर्वांशी संबंधित राहायला पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे. ह्या पद्धतीने जेव्हा पाहतो तर त्यावेळेस ती व्यक्ती ज्याला जाणीव आहे कळती व्यक्ती एकटी असली तरी ती आनंदाने राहू शकते. पण इथे जाणीवच आहे हे व्यवस्थित समजल्याशिवाय पुढे मार्ग आपला, आपण जी साधना करतो हे करतोय कशासाठी करतोय? आपण जाणीव आहोत ही पहिला पाया आहे आपल्या साधनेचा. पहिलं तेच आपल्याला समजलं की मी कोण आहे, तर मी हे जाणणारं तत्व आहे, जाणीव आहे, हे पुन्हा 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 स्वतःला समजून घ्या आणि पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. जाणीव आहे. मग इथे जाणीव म्हटलं की आसक्ती आणि दुरासक्ती दोन्ही गोष्टी बाजूला झाल्या पाहिजेत. कोणाचाही राग नाही आणि कोणाबद्दलही आसक्ती नाही. म्हणून तिथे ज्यावेळेला आपल्या ठिकाणी येतं त्यावेळेला आपलं जगणं एकदम बॅलन्स होतं. मध्यम जीव म्हणतात ते बॅलन्स जीवन जगलं पाहिजे की सगळ्यांशी आपले चांगले संबंध पण जोडायचे आहेत, पण इतर गोष्टीमध्ये इतकं गुंतायचं नाही की आनंद घ्यायचा आहे तेवढ्यापुरते आनंद आणि मदत करायची तेवढ्यापुरते, पण अधिक आपण कुठेतरी आतमध्ये घुसत जातो ना. म्हणजे आपण म्हणतो ना काही लोक येतात ते आधी हॉलवर येतात आणि पटकन किचनमध्ये पण जातात.
मग आपण हा कशाला किचनमध्ये आला असं वाटतं ना. कारण त्याला खायची हौस असते म्हणून बघायला येतो काय खायचं असतं मिळतं का. तर तिथे कोण आपण बाहेरून आला माणूस किचनमध्ये नाही जाणार, तो बाहेर हॉलमध्येच बसतो ना. ते डिस्टन्स आपल्याला ठेवता आलं म्हणजे आणखीन तुम्ही अगदी जवळ आला तर बघ किचनमध्ये गेला हरकत आहे, वेगळी गोष्ट असते. पण नवीन माणूस पटकन किचनमध्ये आला, नवीन माणूस पटकन तुम्हाला तुमचा पगार किती हो, तुम्हाला विचार तुमचा पगार किती, तुमच्या बँक बॅलन्स किती, आपण ह्याला काय करायचं आहे, आपलं काय करायचं आहे, होतं ना असं. पण नको तिथे घुसायचं नाही आहे. आलात, भेटलात, आनंदाने बोललात, जे काही गोष्टी आपण एकमेकाला देण्या घेण्याच्या काही असतील ज्ञानाच्या तेवढा केलं की बाद झाला. पुढे आणखी तू काय करतो, मी काय करणार ह्याच्या अडकायची काहीच गरज नसते. तिथं आनंदाने राहता येतं आणि अगदी निरपेक्ष प्रेमातून प्रत्येकाशी संबंध ठेवता येतो. म्हणून ज्याला आपण समाज म्हणतो, लक्षात घ्या, समाज म्हणजे काय, 4, 10, 25 लोक, 50 लोक जे असतील त्याला समाज म्हणतात. पण त्याला समूह म्हणतात. मग समाज म्हणजे काय, एका विचाराने किती लोक एकत्र येतात, एका विचार, आपण हिंदू आहोत ह्या विचाराने सगळे एकत्र येतात. 40 कोटी लोक आले ना, हां, पण मारामारी करतात परत तर तो समाज नाही ना. खरा समाज कुठे, समाज का निर्माण झाला, प्रश्न सुरू, समाज का निर्माण झाला. एकटं राहण्यापेक्षा एकमेकाला एक आधार, एकमेकाला सुख मिळावं हे. पण एकत्र आलो तर पण एकमेकाला आधार देतो का. समाजामध्ये आपण म्हटलं पूर्वीचा एक काळ होता, एकमेकाला आधार द्यायचे. ज्या चाळीत राहायचे चाळीतले सगळे एक असायचे. ज्यावेळेला कठीण परिस्थिती आली की मदत आली की चाळीतले लोक म्हणजे सगळ्यांचे दरवाजे उघडे असायचे हो त्यावेळेला. इथे एक चांगलं लिहिलेलं आहे, आपण काहीतरी चांगला विचार आहे की सगळे दरवाजा बंद करताना एकोप्याच्या गोष्टी करतात. मग आजच्या ब्लॉक सिस्टीममध्ये आपण दरवाजे बंद करून जाऊ. म्हणजे आमच्याकडे पण 4 आहेत, पण जाणं येणं कोणाकडे नाही, सगळे आहेत. मग भेटले, हॅलो हॅलो केलं की गेलं, कळलं. तिथे एकोपा कसा राहील, एकोपा म्हणजे तुम्ही एकमेकाशी संबंधित राहिला, एकमेकाच्या गोष्टी समजल्या, म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी म्हणतच नाही, तिथे एकोपा येतो. तर इथे समाज जो झाला आहे तो समाज सुखाने राहण्यासाठी एकमेकाला आधार देत एकमेकाला सोय म्हणून हा समाज झाला. म्हणून समाजाचा मुख्य गाभा काय असला पाहिजे, एकमेकाबद्दल निरपेक्ष प्रेम जिथे असतं तिथे समाज असतो, तिथे कुटुंब असतं. नाही तर कुटुंबात वादविवाद असेल तर ते कुटुंब राहत नाही, समाजात वादविवाद राहिले तर तिथे समाज राहत नाही. म्हणून इथे एकमेकाबद्दल आपल्याला जेव्हा निरपेक्ष प्रेम राहील तेव्हा ती संस्था राहील, तो समाज राहील, तो कुटुंब राहील, म्हणजे समूह. नाही तर हे समूह आहेत सगळे. म्हणून एका धर्माच्या नावाखाली समजा समूह आहे. आता पाकिस्तानमध्ये सगळे जास्तीत जास्त समजा मुस्लिम धर्म आहेत, म्हणजे तिथे भांडणतंटे नाहीत का, खूप मारामारी आहेत. कारण शेवटी देहभाव ह्याला कारणीभूत आहे. धर्मामध्ये कधीही सांगितलं पण आपण सगळे बंधुभाव वगैरे सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मूळ काय ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा गोंधळतो. म्हणजे मूळ काय, आपण जाणीव आहोत, ही जाणीव आहे आणि ह्या जाणीवेला हे जाणत राहते. जाणत राहणं हा जाणीवेचा स्वभाव. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं आपण जाणत असतो, काही ना काहीतरी विचार करतो, काही ना काहीतरी चिंतन करतो, जे असेल ते त्या संस्काराप्रमाणे. पण हे सतत सगळं कुठे चाललेलं आहे, जाणीव. त्याला आपण मन म्हणतो सोप्या भाषेत, मन. पण जाणीव आणि मनमध्ये फरक एवढाच असतो की जाणीवेत अज्ञान निर्माण झालं की त्याला मन म्हणतात आणि मनात ज्ञान प्रगट झालं की तिला जाणीव म्हणतात. म्हणजे जे मन म्हणजे अशुद्ध जाणीव म्हणजे मन. जर विचारलं तर अशुद्ध जाणीव म्हणजे काय, तर आज आपल्याकडे जे मन आहे, माझ्या मनाला असा विचार आला, माझ्या मनामध्ये अशा धारणा आहेत, अशा भावना आहेत, हे सतत जेव्हा आपल्या ठिकाणी असतं तेव्हा ते असतं ते मन. म्हणजे सगळे विचार कुठे करतो, आपल्या मनात विचार आला असा शब्द वापरतो ना. आता माझ्या मनात विचार आला म्हणजे हे सगळे अनेक विचार मनात येतात, त्याचं अधिष्ठान काय, देहभाव. मी म्हटलं की मी देह हे इतकं घट्ट आहे म्हणून म्हटलं हा घट्ट आहे, ते निघत नाही म्हणून विचाराने सांगितलं तरी ते गेलं असं समजू नका. साधनेतून तेवढ्या वेळ बरं वाटलं म्हणजे संपलं असं करू नका. तो आई मई रावण आहे, पटकन तो जिवंत होतो.
आणि पटकन परत देवभाव कुठे म्हणून देवभाव कुठे करेल. म्हणजे सापासारखा आहे. महाराज काय म्हणायचे की त्या टोपलीमध्ये साप ठेवला तर तो हे करा, पण टोपलीत टप करा, ते फुस करून तो उभा राहायचा प्रयत्न करतो ना. तसा हा देहभावातून हा अहंकार फुस करतो, म्हणजे देहभावच फुस करतो. म्हणजे जाणीवच देहभावामुळे फुस करते. मागे मागे करतं कोण करतं? ती जाणीव. आणि ही फुस करते म्हणून ती अशुद्ध. फुस करते म्हणजे दुराग्रह व्यक्त करते, दुष्ट प्रवृत्ती व्यक्त करते. म्हणून इथे त्यांनी सांगितलं दुष्ट प्रवृत्ती आपल्याकडनं जर कमी व्हायला हव्या असतील तर तिथे शोध घ्या. गौतम बुद्धाचं म्हणणं तेच होतं. तू कोण आहेस तर तुला शोध घेता आलं पाहिजे नेमकं आपल्याकडे. म्हणून प्रत्येकाने ही साधना का केली पाहिजे त्याचा शोध असतो तो. कारण शब्दाने किती जरी सांगितलं तरी ते अंतर्मनात मोडण्यासाठी ही अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते पुढे पटणार नाही. म्हणून अनुभूती घेण्याचा हा प्रयत्न आहे की जी जाणीव सतत व्यापते तिच्याकडे पाहण्याचा वेळच नाही आहे. म्हणजे आजकाल जी मुलं कामामध्ये इतकी व्यग्र की बाकीच्या गोष्टी पाहायला वेळच नसतो त्यांना. मग ते म्हणणार अरे 8-10 तास, म्हणजे जसं कल्पेश म्हणतो 12 तास काम करावं, 10 तास काम करायचं असतं. आणि त्यामुळे मग बाकीचं जीवन आपलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तेही चुकीच्या गोष्टी होतात, तिथेही चुकीचं. म्हणून तिथे बॅलन्स झालं पाहिजे. काम तर केलंच पाहिजे, पण तिथे परत आपला वेळ कसा नियोजन करून त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या जीवनाच्या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्याला इतकी आवड आहे इथे याची, पण त्याला येता येत नाही कारण तो व्यग्र आहे त्या कामात आहे. त्याच्या बहिणीला पण खूप आवड आहे आणि त्याला पण खूप आवड आहे, पण ती पण बिचारी खूप बिझी आहे, हा पण बिझी आहे. कारण आपला हा समाजाचा हा फॉर्म्युला असा आहे की कामाला लावतात हवं तेवढं. म्हणून त्याला म्हटलं जपानला जा, मस्त की रजा मिळतात. खरं जपानला रजाच्या राजा गेलाय तो शनिवार रविवार त्याला मस्त रजा मिळते आणि हॉलिडे मिळतात परत. तुम्हाला आश्चर्य वाटेल अरे एवढ्या हॉलिडे मिळतात. तो राजा पहिलाच आधी शॉक लागला रे, भरपूर रजा मिळतात इथे. आणि कंटाळला कारण एकटा आहे तो. कामात असला की त्याला आठवण येत नाही घरची, एकटा झाला की घरची आठवण येते. आलं लक्षात की ही आता ह्याच्यातून आपल्याला म्हणजे आहे ते मान्यच करावं लागतं. आता त्याला कसं तोडता येणार नाही, पण त्याच्यात कमी वेळ कसा वाचवायचा आणि तो वेळ आणखीन आपल्याला कसा द्यायचा हे प्लॅनिंग त्यालाच करावं लागणार. आणि तेव्हा त्याला त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून प्रत्येकजण जाणीवच आहे, पण जाणीवेला प्रत्येकाला एक एक आपण प्रारब्ध रूपाने काही गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि ते प्रारब्ध म्हणून म्हणतो ना, कधी कधी आपण सद्गुरूंच्या खूप जवळ जातो, हे शुभ प्रारब्ध असतं. आणि कधी कधी लांब फेकले पण जातो, वेळ मिळत नाही, लांब जातो, काही अनेक गोष्टी निर्माण होतात, ते पण आपलं अशुभ प्रारब्धच होतं शेवटी. म्हणून इथे प्रत्येक गोष्ट ही जाणीव आहे आणि या जाणीवेनेच सगळं जीवन आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहावं लागतं. म्हणजे विचार पण तसाच करावा लागतो, चिंतन पण तसंच करावं लागतं. आणि मग एकदम निवांत होण्यासाठी मेडिटेशन करून त्यात तोच तू जाणीवच आहे हा स्पॉट पकडावा लागतो. कारण ती अनुभूती आहे तिथे की अशा ह्या सगळ्या विचाराच्या तर्काच्या दिशा आपण जाणीव सांगू शकतो, पण जाणीवेनेच जाणीवेचा अनुभव घ्यावा लागतो. वेगळेपणे तुम्हाला अनुभव घेता येत नाही. कारण जाणीव इतकी सूक्ष्म आहे की तिच्याकडनं सगळं जरी झालं तरी तिला स्वतःचं अस्तित्व कळतच नाही. म्हणून तिला भ्रमिष्ट म्हणतो आपण. म्हणून ती अशुद्ध आहे, भ्रमिष्ट आहे. अशुद्ध म्हणायचं कारण ती स्वतःला स्पष्ट जाणत नाही, ती जाणीव आहे. ज्या दिवशी स्पष्ट जाणायला लागेल त्यावेळेला तिच्याकडे ती शुद्धता यायला लागेल. ती जाणीवच आहे, या जाणीवेतून तिचं कार्य सुरू होतं. म्हणून ह्यासाठी काही सिद्धांत सांगावे लागतात का? तुला जाणीव आहे हे समजलं की तुझा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून तुला जीवन जगायचं. लक्षात आलं? म्हणजे हे अनुभवातून आपल्याला म्हणजे आपलं जे सगळं जीवनाचं कार्य, आता आपण म्हणतो आता 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, ते आपण देहभावातूनच जीवन जगतो सगळे. काही लोक अशी जाणार देहभावातूनच शेवटपर्यंत. आपण कोणही ओळखलेलंच नाही आपल्याला. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, हे तुकाराम महाराजांची वस्तुस्थिती आहे. किती लोक असे आले गेले, त्यांनी त्यांचं कार्य केलं, तर सुख दुःख हे सगळं करत करत एक दिवस घर आपलं देह सोडलेला आहे. आपल्याला तसं करायचं नाहीये ना, हे विचार करा. आपल्याला तसं नाही करायचं. आपण जाणीव आहोत हे सतत आपल्याला सांगत राहा. म्हणजे
आसक्ती दुरासक्ती या सगळ्या गोष्टी आहेत, विकार आहेत, राग आहे, चीड आहे, हे सगळं गेलंच पाहिजे. जाणीव ही ज्यावेळेस स्पष्ट कळेल त्यावेळेला हे सगळं जाणार. मग तो राग आला की मला रागवायची सवय वगैरे तो प्रकार राहत नाही. तिथे शांतपणे प्रत्येक गोष्ट कशी करायची ते कळणार. समजलं? मला वाटतं स्पष्टीकरण झालंय की अजून कोणाला काय विचारायचं विचारा. कळलं की नाही कळलंय? प्रश्न विचारा म्हणजे कळेल मला. काय म्हणतायत विचारा. विचारायला हरकत नाही. कळलं की नाही कळलं? बोला. कोणी प्रश्न विचारलाय? समजलं की अजून त्याच्यावर अजून स्पष्टीकरण हवं आहे? म्हणजे इथे आपलं सत्य स्वरूप काय? परत लक्ष घ्या. सत्य काय? सत्य आपण जाणीव आहोत हे सत्य आहे. शरीरातून ही जाणीव कार्यरत आहे हे सत्य आहे. म्हणजे शरीर सत्य आहे पण ते बदलणारं सत्य आहे. आणि आपण जाणीव आहोत हे परमनंट सत्य आहे, ते बदलणारं सत्य नाही. अनेक जन्म आपल्याकडनं हे घेतले जाणार आहेत पण तो सिद्धांत पण आपल्याला माहिती नाही तर त्याच्यातही पडू नका. म्हणजे ह्या जन्म आपण आनंदाने राहू शकतो, सुखाने राहू शकतो, आनंदाने सगळं जीवन जगू शकतो. कसल्याही बंधनात आपण अडकायचं नाहीये हे लक्षात घ्या. बंधनात अडकलेलो आपण, जातीची बंधनं, धर्माची बंधनं, कुटुंब नियमांची बंधनं, समाजाची बंधनं, सगळी बंधनं, राष्ट्राची बंधनं. राष्ट्राची बंधनं आहेत ना, आपण राष्ट्राचे नागरिक आहेत म्हणजे त्यासाठी बंधनं दिली आहेत ना सगळी. पण ही बंधनं म्हणून नाही पाहिजे, ती एक व्यवस्था म्हणून पाहायचं असतं. आणि जाणीव हे सगळं लक्षात आलं की बंधनं राहत नाही, व्यवस्था आहे ती. ती व्यवस्था कशी सांभाळायची फक्त कळलं पाहिजे. बरोबर सांभाळायची, कुठे काय करायचं हे सगळं सांभाळलं की बरोबर जीवन चाललं. आलं लक्षात? जाणीव ही स्वतंत्र आहे. पुन्हा लक्षात, जाणीवेला कसलंच बंधन नाही. तिला जायचं होतं ती जाणार आहे. किती अडवून ठेवलं तरी रावणा. ती सत्यवान सावित्रीची गोष्ट काही खरी नाही. सावित्री मागे मागे यम पुढे पुढे चाललाय आणि तो माझ्या नवऱ्याला परत दे म्हणते. ते जाणीवेचा प्रांत, तो यम बिम नसतो. जाणीवच स्वतःहून देह सोडते. वेळ आली की तिच्याकडे ते आपलं ज्ञान आहे. कधी सुटायचं, कधी परत दुसरा देह धारण करायचा, हे सगळं ज्ञान त्या जाणीवेतच आहे. आपण म्हणून म्हणतो सगळे आपण जे एकत्र येतो ते आपले कुठेतरी ऋणानुबंध आहेत. ते ऋणानुबंध, प्रारब्ध हे सगळं म्हणून मिळून असतो तर आपण जवळ आलेलो आहोत. आणि त्या जवळ आल्यामुळे आपण म्हटलं की आपण आताही आणि आपले नातेवाईक मित्रमंडळी सगळे जे आहेत ते एकमेका ह्या पूर्वीच्या काही गेल्या जन्मीच्या त्याच्या अगोदर जन्माचे काही ऋणानुबंध आहेत. त्याच्यातून आपण एकमेकाला भेटतो आणि त्या एकमेकाला सुख तरी देतो किंवा दुःख तरी देतो. कळलं? असं जीवन आहे आपलं. हे चांगलं कळलं पाहिजे. जीवन असं आहे, तिथे मग कसला अभिमान राहत नाही. धर्माचा अभिमान नाही, पंथाचा अभिमान नाही, जातीचा अभिमान नाही, कसलाच नाही अभिमान. गर्व असं कहो हम हिंदू आहे नाही राहत. त्यांना म्हणायचं म्हणू दे. आपण जाणीव आणि जाणीवेच्या अंगाने आपल्याला हे सगळं पाहिजे. पण कल्पनेतून करायला लागलं की तो अभिमान येतो, अहंकार येतो आणि त्याच्यातूनच एकमेकाबद्दल द्वेष मत्सर सुरू होतात. सगळं तिथे सुरू झालं. आपल्याला मिळवायचा आनंद, आपल्याला द्वेष मत्सर नाही मिळवायचा आहे, कोणाची चिडचिड करायची नाही, रागवायचं नाही आहे, काहीच नाही. आपल्याला हा सहज आनंद घ्यायचा आहे की त्या सहज आनंदाने प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करत कसं पुढे जायचं कळलं की सहज आनंद आहे. अडीअडचणी प्रत्येकाला आहेत, जगात कोणाला अडीअडचणी नाही. लक्षात घ्या. असा कोणी माणूस नाही की त्याला अडीअडचणी नाही. त्याला सगळं आपले गुलाबाची बाग आहेत त्याच्यातून त्याला मस्त की राहता येतं, हे येतं, असं कोणच नाही. किती मोठा श्रीमंत असो, किती गरीब असो, किती ज्ञानी असो, किती अज्ञानी असो, प्रत्येकाला अडीअडचणी आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतो आपण, त्यांना काय कमी अडचणी होत्या? त्या श्रीकृष्णाच्या मागे काय कमी लफडी होती? जन्माला आल्यापासून एक राक्षस येतात मारायला त्याला. आपल्याला कोण आलं नाही मारलं, किती नशिबानं आपण. म्हणजे आपण पुण्यवान की नाही? त्या कृष्णाचं काय खरं नव्हतं. तर देव भगवंत बिगवंत म्हणतात ती नंतरची गोष्ट. पण अडीअडचणी बिचारा केवढ्या मागे लागल्या. राजपुत्र असून तो गावात जाऊन गवळ्याचा मुलगा म्हणून राहिला, म्हणून त्याला गवळ्याचा मुलगा म्हणून चिडवायचे सगळे. बघा कसं असतं. म्हणजे आता तो ज्ञानी होता, तिथे हसला तरी तो भगवान का, त्याच्याकडे ते ज्ञान होतं. जन्मतः एकच पहिला ज्ञानी म्हणजे श्रीकृष्ण.
जन्मताच ज्ञानी होता. आपण सगळे जन्मताच पहिले देहभावातून जन्माला आलो. हा त्याच्यात आणि आपल्यात फरक आहे. म्हणून तो राक्षस भिक्षा सगळ्यांना तोंड देऊ का शकला? त्याला आपण कोण आहे चांगलं माहिती होतं म्हणून. बरं, त्याची आई त्याला कळल्यामुळे त्याला काय वाईट वाटलं नाही. तो इथून पण तिथे गेला परत मस्त गे. त्याला मी आईला सोडणार नाही, बाबांना सोडणार असं काही म्हणत बसला नाही. रथामध्ये बसला आणि गेला परत कंसाच्या तिथे परत मथुरेला. म्हणजे तो किती निरपेक्षपणे सगळ्याकडे पाहत होता. तेव्हा जिथे होता त्यांना आनंद दिला, तिथून परत गेला, परत तो आलाच नाही तिथे. काय माणूस आहे ना आपण. बिचारी राधा होती, सगळ्या गोपिका होत्या, सगळे गवळी होते, आई बाबा होते, परत तिथे गेलाच नाही तो. आपण काय किती वेळा गेलो असतो. इन्व्हॉल्व कशात नाही होत होता. सगळ्यांना आनंद दिला आणि त्या आनंदाने. आणि बरं, त्या लोकांची कोणी तक्रार पण आहेत नाही म्हणून, कारण त्याला त्यांनी एवढा आनंद दिलेला आहे की त्या आनंदात ते समाधान आहे. लक्षात घ्या, आनंद इतका द्या की त्यात समोरचा समाधानी झाला पाहिजे आणि आपणही समाधानी असलं पाहिजे. हा जाणीवेचा स्वभाव झाला पाहिजे. कळलं? म्हणजे किती अजून आपल्याला नुसतं जाणीव समजलं म्हणून झालं नाही. हे जाणीवेचं जीवन कसं जगायचं आहे हे पण आपल्याला शिकायचं आहे. ते आपणच जाणीव समजता समजता सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे इथे असं वागलं पाहिजे, इथे असं वागलं पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात घ्या, इथे कुठचीच बंधनं न ठेवता सुद्धा सर्वांना सांभाळून परत आपलं जीवन जगता आलं पाहिजे. बंधनं कोणतीच नाहीत, पण तरी पण सगळ्यांना सांभाळणं मात्र आलं पाहिजे. सगळ्यांना समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येकाला आनंद कसा द्यायचा हे कळलं पाहिजे. हे प्रत्येक व्यक्तिगत पातळीवर सगळीकडे त्या गोष्टी होतात जेव्हा ते जर व्यवस्थित समजलं तर. नाहीतर ह्याचा राग करतोय, त्याचा राग करतोय, ह्याचा द्वेष करतोय, त्याचा द्वेष करतोय, हे अशुद्ध जाणीचं कार्य झालं. कारण त्याला ते कळतच नाही काय झालं आपलं. ते कोणत्या डोक्यात हवा भरली की मग हा पार्टीचा झेंडा घेऊन धावतो. होतं ना. आज जी मुलं कामधंदा सोडून, शिक्षण सोडून पार्टीचा झेंडा, कारण त्यांना पुढे काय मिळतं? काहीच नाही मिळत. कल्पनेतून माणसं कशी धावतात, भावनेतून कशी धावतात हे लक्षात घ्या. की ते भावनेतून धावणारी बरीच मंडळी आपलं जीवन अगदी उद्ध्वस्त करून बसलेली आहेत. तू जाणीव आहे, जाणीवेच्या अंगाने तुला स्वतःचं कसं जीवन जगायचं ही विवेक जागृत झाला पाहिजे. शहाणपणाने कसं प्रत्येकाकडे कसं सांभाळायचं, प्रत्येकाला कसं सांभाळायचं हे कळलं पाहिजे. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, सगळे देहभावात आहेत. त्यामुळे त्यांचं सांगणं विगणं त्यांचं तिथे कुठे हो म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं, कुठे हो पण म्हणायचं, नाही पण म्हणायचं, ते कसं जायचं, हे सगळं ह्या जाणीवेला अभ्यास करावा लागतो. जसं तर लहान असं आई बाबांनी असं कर तसं कर शिकवलं तसंच करतो ना आपण. आता आपण परत जन्माला आलो जाणीवात. आता करा सुरुवात, रांगायला लागा, रांगाल, कधी पडाल, पण तिथे पण जाणीव म्हणून परत उभे राहाल. मग कधी प्रश्न पडतो विचारा की बाबा इथे राहिलं काय करायचं, इथे असं जायचं, एवढंच असतं. सगळे मार्ग सोपेच आहेत. जाणीवेला काहीच कठीण नाही. जे आहे ते सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे आनंदाने राहता येतं. कठीण कुठचीच गोष्ट नसते, पण ती भावनेतून ती आपण कठीण करतो, भावनेतून ती वाईट किंवा चांगली समजतो. त्या भावनेतून होतात सगळं. म्हणून प्रत्येक व्यक्तीबद्दल बरोबर तुमचे जर आपलेपणाचे संबंध असेल तर तिथे काहीच वाईट नाही, सगळं चांगलं आहे. हेच तर शिकायचं आहे. आपलेपणा सगळ्यांशी जोडायचं आहे. म्हणून निरपेक्ष प्रेम असं म्हणून. निरपेक्ष कसलीच अपेक्षा नाही समोरच्या करणार. त्याने आपल्याला असं केलं पाहिजे, त्याने आपल्याला तसं केलं पाहिजे, इथे बोलवलं पाहिजे, तिथे बोलवलं. अपेक्षा असतात ना आपल्याला. लग्नाला आपल्या जवळच्या म्हणजे लग्नाला बोलवल्यानंतर केवढा राग येतो. अरे जायचं तर नसतं ह्याला परत. हां, नंतर स्वतः बरं जर आहे ते यायचं राहिलं नाही बोलवून बरं आम्ही स्वतःची समजूत घालतो ती वेगळी गोष्ट. पण त्याचा राग होतो, मला इथे बोलवलं का नाही. आपण ज्या कार्यक्रमात तुम्ही आता कोणत्याही कार्यक्रमात 10 वेळेच्या ह्याला बोलवायचं की नाही बोलायचं. समजा तुम्हाला 50 माणसांना बोलवायचं आणि 50 माणसाबद्दल तिथे 100 माणसं समोर असतात. मग ह्याला बोलू की नको बोलू, ह्याला बोलू की नको बोलू, हे सगळं चालतं की नाही ना. राग येणार, ह्याला राग येणार, ह्याला हे होणार ते होणार. आणि असं होतं किती पण सांभाळलं तरी कोणतरी रागावलेला असतोच आपल्यावर. हे सगळं जीवन आहे. म्हणून इथे किती गुंतायचं आणि किती गुंतायचं नाही हे कळलं की माणूस म्हणजे ही जाणीव पुढे आपला प्रवास
चालू करते. मला वाटतं हे सगळं पुष्कळ स्पष्ट झालेलं आहे. कळलं? सोनीला कळलं, ती जाणीव आहे. मग तिथेच तर कळलं पाहिजे ना, नुसतं घरात बसून कळलं तर उपयोगाचं नाही. डे टू डे लाईफ मध्ये तू जाणीवच आहे, जाणीव पक्क धरून धरून बघत बसायचं. मग आता काय केलं पाहिजे? जाणीव म्हणजे काय, तर जाणीवेने कसं वागायचं हे आपल्याला तो भाग समजून घ्यायचा आहे की तिथे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी माणसं भेटणार आणि त्या वेगवेगळ्या माणसांना कसं टॅकल करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. टॅकल म्हणजे काय, वेडावाकडं नाही, आपल्याला कोणाचं अहित करायचं नाही. पहिलं लक्ष, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आणि त्या कामाला त्या समोरच्या माणसाने एकदा आपण व्यवस्थित करायला लागलो की समोरचा माणूस शेवटी ॲप्रिशिएट करतोच, पहिल्यांदा करत नसला तरी. प्रथम कुठेही तुम्ही नवीन कोण पुढे नोकरीला जाता, कोण माणूस भेटतो तो लगेच ॲप्रिशिएट करणं, कारण त्याच्याकडे दुजाभाव असतोच. पण जेव्हा एकदा त्याला कळलं की बाबा ही व्यक्ती व्यवस्थितच आहे, ती तिचं काम करते, बाकीचं आपल्याला काय बघायची गरज नाही म्हटलं, तर तो आपोआप शेवटी काम करून घेणाऱ्या माणसाला काय हवं असतं, काम केलं पाहिजे. आजकालची पद्धत झाली की 10 तास 12 तास केलं तर काम केलं अशी जी भावना आहे, तसं पण ते खरं नसतं. 8 तासात जे काम केलंय, 9 तासात काम केलंय, त्याचं कामाची नोंद करून त्यांनी दाखवलं, बाबा मी एवढं काम केलं बघ बाबा. की त्याला पण हळूहळू कळायला लागतं की 10 तास उभं राहून तेवढंच काम करणार आणि 8 तासात तेवढंच काम करतं, आपल्याला काय पडलंय. पण ही एफिशियन्सी जी म्हणतो ना आपण, ती कामाची, की ती कामाची एफिशियन्सी जर आपल्याकडे असेल तर ते बरोबर आपल्याला वरच्याला पटवायला. गेल्या वेळेला तर विनीत आला होता, तर विनीतचा पण तोच प्रश्न होता. त्याच्याकडे खूप रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, पॅकेज खूप चांगलं आहे, पण 12 काय 14 तास काम करावं लागतंय. तोही तितकंच प्रामाणिक आहे, त्यालाही आवड आहे. हे आला होता गेल्या वेळेला, पण त्याला तोच प्रश्न, मी आता काय करू. ते म्हणतं वरच्याला समजावून सांग, तुला एवढं काय देऊ नकोस, मी सगळं करतो पण माझी पण कॅपॅसिटी आहे, ती समोरचा काय होतं, देत बसतो करतोयच ना. गधा मजुरी म्हणतो ना, ती गधा मजुरी करून घेतात सगळ्यांकडनं. आणि ही आजकालची स्टाईल झाली कामाची स्टाईल आहे. हां, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडावंच, म्हणजे परिस्थिती कशा सांभाळायच्या आहेत तिथे हे जाणीव आहे हे मात्र विसरायचं नाही किती झालं तरी. त्यासाठी साधना सांगितलेली आहेत, त्या विविध साधना केल्या आहेत, त्या सगळ्या साधना आपल्याला जमल्या पाहिजेत. म्हणजे तिथे सतत जाणीवेच्या ठिकाणी इतकं स्थिर राहता आलं पाहिजे की आपण जाणीवच आहोत, बाकीच्या गोष्टी सगळ्या नगण्य आहेत. सत म्हणजे आपण हे आहोत ही जाणीव आहोत, बाकीच्या गोष्टी त्या काळासाठी त्या वर्तमानासाठी सत्य जरी असल्या तर त्या परमनंट नाही आहेत. सतत लक्षात, हे काही सगळं परमनंट नाही आहे, इथे बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून बदलण्याचा आपल्याला कसा वापर करायचा, कुठे कसं स्थिर राहायचं, कुठे कशाबद्दल बोलायचं, पण कोणाला दुखवायचं नाही, रागवायचं नाही, पण खंबीरपणे मत व्यक्त करायचं. रागवायचं नाही म्हणजे आपल्याला रागवल्याशिवाय खंबीर झाल्यासारखं वाटतच नाही ना. आपल्याला काय वाटतं, रागवल्याशिवाय खंबीर कसं होणार. तुम्ही शांतपणे खंबीर, महात्मा गांधींचं पुस्तक वाचा कधी म्हणा, रागवत नव्हते पण खंबीरपणे सत्याग्रह म्हणायचे त्याला. ते आता मी महात्मा गांधीचं उदाहरण देतो. महात्मा गांधी म्हणजे राजकारणातले संत म्हणतो आपण. संत का, राजकारणात गेलेला माणूस सगळा बिघडतो. किती प्रामाणिक, आता केजरीवाल एवढा प्रामाणिक म्हणतात, त्याच्यावरच भ्रष्टाचार आरोप. आता खरं खोटं आपल्याला माहीत नाही, ते पण राजकारण आहे. पण हे राजकारण म्हटलं की ते अराजकारणच जास्त असतं. पण तिथे महात्मा गांधीच्याकडे फरक पडला नाही, कारण महात्मा गांधींना काहीच घ्यायचं नव्हतं, त्यांना सत्ताही नको होती, पैसेही नको होते, काय नव्हतं, एक पंचा मिळाला बास झालं त्यांना. संध्याकाळ जेव्हा प्रार्थना म्हणायची, प्रार्थनेला ते उठायचे. मी त्यांचं लाईफ जर पाहिलं ना, राजकारणाची त्यांच्या ज्या वेळेला सभा व्हायच्या, म्हणजे सगळे मिनिस्टर म्हणा, जे आपसात कसं व्हायचं, तिथे 7 वाजायला आले की तिथे, आणि मारामारी तर असायचे, ते आपले शांतपणे बघत बसायचे. तिथे ते वादात पडायचेच नाहीत कोणाचे, ते काय बोलतात तेवढं फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. 7 वाजले की सरळ उठायचे, माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे, चालले. म्हणजे त्यांनी स्वतःला किती डिसिप्लिन करून घेतलं होतं की हे सगळं असलं तरी ते परत, मी म्हणतो ना, त्यांच्याकडे ते ज्ञान होतं म्हणूनच शक्य होतं.
महात्मा महात्मा लोक उगीच त्यांना नावं ठेवतात, पण तिथे खरीच राजकारणात राहून इतका अलिप्त राहणारा एकच हा एकमेव व्यक्ती आहे. कोणच राजकारणापासून अलिप्त राहत नाही, त्या नको त्या गोष्टी कितीतरी अडकलेल्या असतात. पण त्यांच्याकडे जी अहिंसा होती, त्यांच्याकडे जे समोरच्याशी आपलं मत ठामपणे मांडायचे. त्यांनी एकदा म्हटलं की नेहरू पण त्याला नाही म्हणणार, पटेल पण त्याला नाही म्हणू शकत नसेल, हे त्यांनी केलं की करणारच. म्हणजे ठाम, ते जर रागाने नाही म्हणायचे. ते त्यांनी सांगितलं बा मी असं करणार आहे, की मला असं हवं आहे की अशा पद्धतीने आपल्याकडे कार्य करायचं, तर तसेच करणार. ते करत नसले ते उपासाला बसायचे, सत्याग्रह म्हणायचे, अग्यार उपास. आपल्याला काय उपास वगैरे करायचं नाही आहे, पण आपल्याला मत कसं ठामपणे आपलं असलं पाहिजे की बाबा हे आहे, पण ते पण योग्य मत. अयोग्य मत ठामपणे मांडणं हे बरोबर नाही. म्हणून जाणीवेचं ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल जाणीवेने कसं वागायचं ते लक्षात घ्या. म्हणून कॉर्पोरेट असो की आणखीन कोणते असो, तू जाणीव आहेस, तिथे तुला अजिबात फरक पडता आला नाही पाहिजे. आणि त्यांची जी कामाचे जे काम आहे ते कसं करायचं तेवढं फक्त आपल्याला समजलं पाहिजे. त्यांच्याकडे त्यांना काय पाहिजे, प्रॉडक्ट काय पाहिजे, तू काय काम करतेस हे कळलं पाहिजे ना. बाकीच्या गोष्टी सगळ्या नगण्य आहेत. नाही तू त्यांच्या कॉर्पोरेटप्रमाणे सगळीकडे आपण जातो येतो सगळं, आणि कामच नाही केलं तर ते कशाला ठेवणार तुला. तू काम करतेस हे तुझं त्यांना व्हॅल्यू आहे कामाची. तो माणूस शेवटी विचार करतो काय कॉर्पोरेट जाऊ दे, काम करते ना, बस झालं. पण ते आपल्याला आपल्या वागणुकीतून त्या समोरच्या व्यक्तीला आपोआप कळायला पाहिजे की नाही ही व्यक्ती बाबा कामाची आहे, तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही बघायचं नाही. कॉर्पोरेट म्हणजे सगळ्या पार्ट्या बिरट्या सगळं सुरू असतं, आणि त्यांना वाटतं की त्याचं सुख आहे, त्याचा आनंद आहे, त्याच्या तिथे जायची काहीच गरज नसते. आपलं मागणं, आपलं बोलणं आणि आपलं वागणं सगळं इतकं ठाम असलं पाहिजे, ते पण कोणाला न दुखवता. तू गेली नाहीस पार्टीला, त्यांनी दुःख केलं तर वाईट, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी तू पार्टीला गेले पाहिजे, तिथे बसलं पाहिजे असं काही नाही आहे. माझं काम मी करते, कामाची वेळ झाली की मी चालले, तर महात्मा गांधी प्रार्थनेची वेळ झाली चालले. कारण म्हणजे इतकं डिसिप्लिन आपल्याला व्हावं लागेल प्रत्येक ठिकाणी. म्हणून म्हटलं, नाहीतर ही जाणीव परत देहभावात व्हायला लागते. म्हणून हा सांगतो ते बरोबर निळकंठ, की तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन करावं लागतं की जाणीव आहे, आणि जाणीवेचं हे जीवन आहे, तिने स्वतंत्र आहे, ती कशावरच अवलंबून नाही. गौतम बुद्धांनी कसं केलं, सगळं घरदार सोडलं म्हणून कसलीच जबाबदारी नाही असं झालं. म्हणजे त्यांचा तो जरा संन्यासाचा निवृत्तीचा मार्ग म्हणतो आपण. आपला तर निवृत्तीचा मार्ग तसा निवृत्ती नाही, घरदार सोडणे निवृत्ती. आपला घरदार सगळं सांभाळूनच करायचं. म्हणून देह आहे हे सत्य आहे, आपल्या लक्षात ठेवा. सत्य आहे म्हणतो मी, देह आहे, त्या देहाच्या अपेक्षेत आपल्याला जे करायचं ते करायचंच आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर देहाच्या अपेक्षेतच तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण मनात मात्र सतत तुमच्याकडे चिंतन असे की आपण जाणीव आहोत, हे सत्य आपल्याला लक्षात आलं की आपण ते वाहत नाही जाणार, वाहत जातो नाही. नाहीतर म्हणजे सगळं बाहेरचं जग हे कल्पनेचं जग आहे. कल्पनेतून सगळ्या गोष्टी सगळ्या तिथे केलेल्या जातात, आणि त्या कल्पनेच्या जगात आपल्याला सत्य वस्तू सांभाळत पुढे जावं लागतं, आणि तिथे तारेची कसरत होईल. पण एकदा ती सवय लागली तर त्याचं काही वाटत नाही. जे आहे ते आपण व्यवस्थित आहे. आता जे रिटायर्ड झाले, ज्यांना काम नाही, त्यांना हे सोपं आहे आता की बाबा नोकरीला जायला पाहिजे, हे काय करत, आपल्याला फक्त माणसांना सांभाळलं पाहिजे एवढंच आहे ना. रिटायर्ड आहे, तुम्हाला कामाला जावं लागतं की काय करावं लागतं, तर तिथे मग तिथल्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. तर ते वेळ पाळणं बिळणं हे आपलं काम झालं. परत मग तिथे कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. वेळेवर काम गेलं पाहिजे. आपलं काम सांगितलं, जेवढं काम द्यायचं आहे, पगार तेवढा घ्यायचा आहे, तर आपल्याला तेवढं काम करून द्यायचंच आहे. तिथे चोरी करायची गरज नाही. चोरी केली की पुढे कुठेतरी फटका बसतो. इथे मिळालेले पैसे तिकडे कुठेतरी जातात, कळलं की नाही. म्हणजे हे सगळं शास्त्र जीवनाचं कळलं की आपल्याला स्थिर मनाने कसं राहायचं ते कळेल. म्हणून कोणतीही परिस्थिती हो, कितीही असो, तुम्हाला त्याच विनोबा भावे पण तसे वागत होते. नुसते महात्मा गांधी नव्हते, विनोबा भावे पण तेवढेच सादगीने वागले. त्यांनी पण मोठं सगळं एवढं समाजकारण केलं आहे की जी माणसं अशा म्हणजे तिथे त्यांनाही जाणतं. भगवद्गीता त्यांनी सोप्या भाषेत भगवद्गीता पण सांगितली आहे. म्हणजे ही माणसं विद्वान होती, आणि त्या विद्वत्तेतून त्यांना जो अनुभव आला, त्या अनुभवातून त्यांनी सादगी स्वीकारली. लक्षात घ्या. महात्मा गांधी बॅरिस्टर होते, म्हणजे तिथे आफ्रिकेला भरपूर पैसे कमवत होते. त्या काळातला बॅरिस्टर, आताचा बॅरिस्टर नाही. केवढी व्हॅल्यू होती त्या बॅरिस्टर म्हटलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय, ही मोठी सगळे, सावरकर काय, सगळे बॅरिस्टर्स होते सगळे.
म्हणजे त्यांना खूप पैसे मिळवायची संधी असतायची. बॅरिस्टर म्हणजे सगळ्यांचे आता केसेस लढवत बिळवत आताचे वकील आणि बॅरिस्टर बघा काय कमवतात. गेले केस करायला तर लक्षात येईल नको जायला वाटेल. म्हणून शहाण्या माणसाने कोर्टात जाऊ नये. का? तुम्ही इथे भाजीचा भाव करू शकता. अरे 25 रुपये 20 रुपये घे, 15 रुपये घे म्हणू शकता. तिथे गेल्यानंतर तो भाव सांगतो तोच द्यायला लागतो. डॉक्टर आणि वकील हे तुम्हाला भाव करायला देत नाहीत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमच्या हातात काही नसतं, तुमचा बँक बॅलन्स खाली होणं हेच असतं. म्हणून कोर्ट आणि याच्यात अजिबात जाऊ नये. म्हणून जाणीवेला आधीच विचार करा, आपण ठणठणीत राहिलं पाहिजे आणि कोणाच्या वादात पडता कामा नये. कळलं? जिथे कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या की तिथे कठीण परिस्थिती होते, कारण आपण विचारच करतो एवढे पैसे द्यावे लागतात. 1 तासाचे 50,000 पण घेतो वकील. आणि मोठमोठे वकील तर मिनिटाचा हिशोब घेतात. मोठमोठे जे वकील आहेत, जेठमालानी वगैरे जे सगळे वकील आहेत ना, ते मिनिटाचा हिशोब असतो. आणि हे जे भांडतात त्यांच्याकडे किती पैसे आहेत असं वाटतं मला. खरं विचारणे पैसे असतील की नसतील, पण तो उभा राहिला म्हणजे तेवढे मिनिटाचे पैसे असतात त्याचे. आणि साधे त्याचे कमी वकील आहेत, ज्यावेळेला तो उभा राहतो त्याचे पैसे वेगळे असतात, बाकीचे सगळे पैसे वेगळे असतात. असं सगळं चाललेलं असतं. किती वेळ लागला, किती वेळ झाला, त्याने परत असिस्टंटचे पैसे द्यायचे, असं सगळं प्रकरण आहे. म्हणजे ह्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही. का? पण आपल्याला सरळ जीवन जगायचं. आणि सरळ जीवनामध्ये सगळं सामोपचार महत्त्वाचा, सेटलमेंट महत्त्वाची, हे सगळ्या गोष्टी सेटलमेंट, सामोपचार, सामंजस्य वृत्ती, ह्याच्यातूनच आपला प्रवास चालू झाला तर ते व्यवस्थित जाणीवेचं कार्य होणार. म्हणून इथून गेल्यानंतर जाणीव हे सतत स्मरणात राहिला तरच उपयोग आहे, नाही तर 3 दिवसाचा काय उपयोग होणार नाही. कळलं? ते सतत ते लक्षात ठेवून मग इथे आपली जी प्रवचनं आहेत की जे आपल्याला ते सांगितलं तुमच्याकडे येईल ते पुन्हा पुन्हा ऐका पाहिजे. तर पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. कारण आता इथे जो प्रभाव राहिला तो घरी गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या की प्रभाव कमी होणार. चला इथे धावा, इथे धावा, इथे धावा सुरू होणार. मग तिथे धावायला हरकत नाही, पण स्मरणातून धावा. जाणीव आहे आणि जाणीवेचं कार्य आहे. कळलं?